नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। चक्क एबी फॉर्मच खाऊन टाकला। पुण्यात 2 इच्छुक उमेदवार भिडले। शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत कलह विकोपाला। सदनिका घोटाळा प्रकरण, माणिकराव कोकाटे जामीन प्रक्रियेसाठी रुग्णालयातून थेट न्यायालयात। भाजप आता कार्यकर्ता मुक्त पक्ष झाला। लवकरच रिमोट कंट्रोल रेशीम बागेकडून अदानी अंबानीकडे जाईल। काँग्रेसची टीका, भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक विचारांचा महाराष्ट्रात ऱ्हास, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष। मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांची टीका। आणि भाजपाने पुण्यात लाज सोडली। पहलगाम हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पूजा मोरेला दिले तिकीट। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। कार खरेदी करण्याचा बहाणा करून वाहन मालकांची फसवणूक करणारी टोळी बीड शहर पोलिसांनी उघडकीस आणली आहे। फिर्यादी सचिन आसाराम बोराडे राहणार माळेवेस बीड यांची स्विफ्ट डिझायर कार खरेदी करण्याचा बहाणा करून आरोपींनी सुरुवातीला काही रक्कम ॲडव्हान्स स्वरूपात दिली। उर्वरित पैसे कागदपत्रे तयार करून आणतो आणि राहिलेले श्रीराम फायनान्सचे सर्व हप्ते भरतो असे सांगून त्यांनी कार ताब्यात घेतली। मात्र वाहनाच्या कागदपत्रांवर कोणतीही कायदेशीर सही करण्यात आली नाही, तसेच उर्वरित रक्कमही दिली गेली नाही। त्यानंतर सदरील कार परत न करता आरोपी फरार झाले। या प्रकरणी बीड शहर पोलिसांनी वेगाने तपास करून अमरावती येथील गुड्डू खान रहमत खान वय 40 वर्षे राहणार बिस्मिल्ला नगर लालखडी रोड अमरावती आणि अब्दुल राजिक अब्दुल सादिक वय 43 वर्षे राहणार ईदगाह गेट हैदरपूर अमरावती या दोघांना अटक केली। प्राथमिक तपासात सदरील कारचा वापर गोवंश चोरीसाठी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे। सदरील कार अमरावती ग्रामीण येथील बेनवडा पोलीस स्टेशन हद्दीत जप्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आपले वाहन विक्री करताना अत्यंत दक्षता घ्यावी असे आवाहन बीड शहर पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। तर ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व एसडीपीओ श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय श्री शीतलकुमार बल्लाळ, बबन जाधव, संजय राठोड यांनी मिळून केली। दिनांक 3/12/2025 रोजी दत्ता गंगाधर जगदाळे वय 43 वर्षे राहणार साखरे बोरगाव तालुका जिल्हा बीड यांच्या नवीन मोंडा बीड परिसरातील तिरुमला हेअर ऑइल कंपनीचे शटर कापून कंपनीतील 50 एचपीच्या 3 इलेक्ट्रिक मोटर किंमत एकूण 4,50,000 रुपये व 25 एचपीच्या 2 इलेक्ट्रिक मोटर किंमत एकूण 1,40,000 रुपये असा एकूण 5,90,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी पेडबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पेडबीड पोलिसांनी अवघ्या 2 तासात घरफोडी गुन्ह्यातील आरोपी किशोर भगवान मस्के वय 36 वर्षे आणि मयूर गोरख चांदणे वय 21 वर्षे दोघेही राहणार पेडबीड यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील 1,40,000 रुपये किमतीच्या 2 इलेक्ट्रिक मोटर जप्त केल्या। तसेच अविनाश कल्याण धुरंधरे वय 35 वर्षे, गोपी उर्फ बाळा एकनाथ चांदणे वय 30 वर्षे आणि विपुल उत्तम गायकवाड वय 40 वर्षे सर्व राहणार पेडबीड यांना अटक करून त्यांच्याकडून 2 इलेक्ट्रिक मोटर किंमत 3 लाख रुपये असा एकूण 4,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर गुन्ह्यात सराईत गुन्हेगार भीमा लक्ष्मण मस्के राहणार वतारवेस बीड याचे नाव निष्पन्न झाले असून त्यास अटक करणे अद्याप बाकी आहे। सदर आरोपी हे वारंवार संघटितपणे गुन्हे करत असून त्यांच्यावर मकोकाचे सुधारित संघटित गुन्हेगारीचे कलम BNS 112 वाढ करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, एसडीपीओ पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पेडबीड ठाण्याचे पीआय मारुती खेडकर, एपीआय नित्यानंद ओबाळे, पीएसआय मनसूर शहा, नितीन राठोड, सुभाष मोठे, अजित शिकेतोड, औदुंबर गिरी, पांडुरंग परजणे, कल्याण जाधव यांनी मिळून केली। तर पुढील तपास पीएसआय मनसूर शहा, पोलीस ठाणे पेडबीड हे करत आहेत। पाटोदा येथे मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आष्टी यांच्या सन 2026च्या नूतन दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले। या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार ॲडव्होकेट महेश बेद्रे यांनी केले। तर या कार्यक्रमास ॲडव्होकेट सचिन जावळे, जितेंद्र सांगळे, डॉक्टर नरेंद्र जावळे, महेश्वर शेख, अजित शेख, सचिन गायकवाड, राहुल सोनवणे, अर्जुन लोहकरे, अभिजित वराडे, ॲडव्होकेट रवींद्र आवटे, ॲडव्होकेट जाधव, ॲडव्होकेट MS पांडव, भागवत भोसले, बापू शेवाळे, बाळासाहेब बन, बँकेचे कर्मचारी जितेंद्र दळवी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पाटोदा शहरात लोकनेते माननीय आमदार सुरेश अण्णा धस तसेच आदरणीय प्राजक्ता काकू धस यांच्या मार्गदर्शनाखाली मागील जवळपास 13 वर्षापासून सुरू असलेल्या मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आष्टी या बँकेच्या आता येणाऱ्या नवीन 2026 या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
आताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे। आदरणीय लोकनेते आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे संघर्षशील नेतृत्व आदरणीय सुरेश अण्णा धस व आदरणीय प्राजक्ताताई सुरेश अण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 13 वर्षापासून मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आष्टी ही बँक चालू असून या बँकेचे अतिशय उत्तम असे प्रगती होत असून ग्राहकाचा उत्तम प्रतिसाद या बँकेस मिळत असून आज या बँकेचे दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून ग्राहकांनी या बँकेत जास्तीत जास्त खाते उघडून या बँकेला सहकार्य करावे। युवा दर्पण लाईव्हसाठी महेश बेद्रे, पाटोदा। बीड जिल्ह्यात मागील काही वर्षात एका मागोमाग एक काही मल्टीस्टेट व पतसंस्था या धडाधड बंद झालेल्या आहेत आणि त्यामध्ये ठेवीदारांचे करोडो रुपये अडकून पडलेले असल्यामुळे ठेवीदारांवर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। त्यावरून कधी कोणत्या बँकेला किंवा मल्टीस्टेटला कुलूप लागेल याबाबत कोणीच काही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही। आता बीड जिल्ह्यातील ठेवीदारांना आणखी एक जोरदार धक्का बसण्याची शक्यता असून मागील 3 दिवसांपासून बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा ही मल्टीस्टेट देखील बंद होणार असल्याच्या चर्चेवरून केज, धारूर आणि वडवणी शाखेत आपापल्या ठेवी आणि तारण म्हणून ठेवलेले सोने परत घेण्यासाठी ठेवीदारांनी तुफान गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे। केज येथील शाखा तर रात्री उशिरापर्यंत चालूच होती आणि ती आज देखील चालूच आहे। तर काल रात्री उशिरा शाखा बंद झाली तरी देखील ठेवीदार शाखेसमोरच ठाण मांडून बसले होते। तर आज सकाळ होताच पुन्हा शाखेसमोर मोठी गर्दी दिसून येत होती। त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। बुलढाणा अर्बनकडून ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सर्वांच्या ठेवी तसेच सोने देखील परत देणार असल्याचे आवाहन केले जात असले तरी काही केल्या ठेवीदार ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत। त्यामुळे शाखेसमोर लागलेल्या रांगा मात्र कमी होताना दिसून येत नाहीत। कारण बीड जिल्ह्यातील ठेवीदारांना अगोदरच जिजाऊ माँसाहेब ज्ञानराधा साईराम यांच्या रूपाने दूध पोळालेले असल्याने बीडकर आता ताकही फुंकून पित असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे जिजाऊ ज्ञानराधा साईराम यानंतर आता बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला कुलूप लागणार की या सर्व केवळ अफवाच असल्याचे सिद्ध होणार हे मात्र येत्या काळातच कळून येईल। सध्या तरी बँकेसमोर ठेवीदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या असून त्यांना त्यांचे पैसेच हवे असल्याचे ते बोलून दाखवत आहेत। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।